मेरी ख्वाहिश है कि मैं फिर से फरिश्ता हो जाऊं, माँ से इस तरह लिपट जाऊं कि फिर से बच्चा हो जाऊं. गहिवरलेल्या अंतकरणातून आसवे पडावी आणि साहित्य निर्माण व्हावे, आपल्याला आईचे महत्व कळावे यासाठी परमपूज्य साने गुरुजींनी श्यामची आई हा हृदयस्पर्शी संवाद लिहिला असावा. एकदा श्याम अंघोळ झाल्यानंतर बाहेर येतात आणि अंग पुसल्यावर त्यांचा पाय ओला असतो आणि आपल्या आईला म्हणतात, आई तुझा पदर पसर आणि त्या पदराने माझे पाय पूस, कारण हे पाय जर मातीत गेले तर माझ्या पायांना माती लागेल. त्यावेळेस श्यामचे आई श्यामला म्हणतात, अरे बाळा, पायाची घाण ही पुसल्याने निघून जाईल, पण तुझ्या मनाला लागलेली घाण ही तू कशी काढशील? तर पाय पुसलेले चांगले, पण मनाला कधी घाण लागू देऊ नकोस. तो 21व्या शतकातील मॉम माझ्या डोळ्यासमोर येते आणि जीन्स घालणाऱ्या या मॉमला आपल्या मुलासाठी पदर येणार कुठून, आणि पदरच नाही म्हणून त्या मॉमने आपल्या मुलाची समजूत घालायची कशी? साने गुरुजींनी आपल्या आईचे आणि आपले विचार अतिशय सुंदर अशा शब्दात ते व्यक्त केले आहेत. सन 1933 साली नाशिकच्या तुरुंगात ज्यावेळेस साने गुरुजी होते, त्या तुरुंगामध्ये 42 रात्रींची जी कथा होती, ती कथा त्यांनी 5 रात्रीत श्यामची आई हे पुस्तक लिहिलं. त्यावेळेस त्यांच्या सोबतचे जे कैदी होते ते त्यांना म्हणाले, गुरुजी तुम्हाला ही सगळी शक्ती, ही सगळी निष्क्रियता कशामुळे आली? तर त्यावेळेस साने गुरुजी म्हणतात, अरे गड्यांनो, हे सारं माझा आईच देणं आहे. आईच माझी कल्पतरू आणि आईच माझा आशीर्वाद, हे सगळं जे दिलं ते माझ्या आईनेच दिलं. या पुस्तकामध्ये श्यामवर आईने कोणकोणते संस्कार केले त्याचं सुंदर असं चित्रण त्याच्यामध्ये वर्णन केलेलं आहे. त्याच्यामध्ये एकदा असं होतं की स्पृश्य आणि निष्क्रियता त्यावेळेस भेदभाव होता. एक मोळीविकी बाई मोळी घेऊन चाललेली होती आणि अचानक त्या मोळीतले सगळे लाकडं खाली पडतात आणि ती बाई इकडे तिकडे बघू लागते. त्यावेळेस स्पृश्य अस्पृश्यता भेद होता. त्या भेदामुळे त्या बाईला असं वाटलं की आता माझ्याकडे माझी मोळी उचलायला कुणीही येणार नाही. त्यावेळेस श्यामची आई श्यामला म्हणते की बाळा, त्या आजीची मोळी उचल, ती मोळी इकडे घेऊन ये. त्यावेळेस श्यामची आई त्या बाईला जेवू खाऊ घालते, ती मोळी स्वतः विकत घेते आणि श्यामला सांगते की ह्या जगामध्ये स्पृश्य अस्पृश्य असा कुठलाही भेद नाही. श्याम साने गुरुजींना वाचनाची खूप सवय होती. एकदा काय झालं की श्यामच्या घरी पाहुणे आले आणि त्या पाहुण्यांच्या खिशातून श्यामने पैसे चोरी केले आणि ते पैसे मोजताना त्या पाहुण्यांना लक्षात आलं की आमच्या पैशांची चोरी झालेली आहे. त्यावर त्या पाहुण्यांनी श्यामच्या आईला सांगितलं की तुमच्या श्यामने माझे पैसे चोरले. त्यावेळेस श्यामच्या आईने ठामपणे सांगितलं की माझा श्याम असं कधीच करू शकत नाही. त्यावेळेस आईने श्यामला विचारलं आणि त्यावेळेस श्यामने प्रामाणिकपणे कबूल केलं की हो आई, मी याला एक पुस्तक घ्यायचं होतं, ते पुस्तक घेण्यासाठी मी पैसे चोरले. त्यावर श्यामच्या आईने श्यामला सांगितलं, अरे श्याम, तुझ्या एका पुस्तकात असं लिहिलेलं होतं की चोरी करणे हा गुन्हा आहे आणि जर तूच जर चोरी करू लागला आणि चोराची आई म्हणून मला जर कोणी बोलू लागलं, हे तुला चालेल का? त्यावेळेस श्यामला कळालं की पुस्तकात वाचलेलं मी आचरणात आणलेलं नव्हतं. त्या दिवसापासून श्यामांनी ठरवलं की आतापासून पुढे एक वेळ जेवायला मिळालं नाही तरी चालेल, पण ते पैसे वाचवून त्या पैशाचं पुस्तक घेऊन मी वाचनाला सुरुवात करेन. साने गुरुजींनी आपल्या आईसाठी जे काही उद्गार काढलेले आहे ते आतापर्यंत कुठल्याही पुस्तकात आलेले नाही. एकदा श्याम त्यांच्या आईला विचारतात की आई, हा भेद काय असतो, पुरुष अस्पृश्य भेद काय असतो? त्यावेळेस आईने त्यांना समजावून सांगितलं आणि स्वातंत्र्य मिळण्याच्या 3 महिन्या अगोदर म्हणजे मे 1947 मध्ये पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरात साने गुरुजींनी ते विठ्ठल मंदिर सर्वांसाठी खुले व्हावं, सर्व जाती धर्माला त्या विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेता यावं, त्यासाठी त्यांनी ते सत्याग्रह केला आणि त्या सत्याग्रहामध्ये त्यांना यश आलं आणि तेव्हापासून साने गुरुजींचं जे सत्याग्रह झाला होता त्यामुळे विठ्ठल रुक्मिणीचं जे मंदिर आहे ते सर्वांना खुले झाले. श्यामची आई हे एक पात्र नसून हा आत्ताच्या आई आणि मुलाचा एक चांगला संवाद आहे आणि आत्ताच्या आईने सुद्धा श्यामच्या आईसारखं व्हावं, त्यांच्या सगळ्या गोष्टी, त्यांचे सगळे विचार आपल्या आचरणात आणावे असे मला वाटते. एवढे बोलून माझे 2 शब्द